आमचा जीव निसूर झाला बघा. आमचाही. आमची लेक राणूबाई मागेच राहिले. मेणा दस्त झाल्याची खबर ऐकताच आमचा जीव घाबरा झाला होता. म्हणून आई शिरकाईला हाक मारली. म्हटलं आता तारणारी न मारणारी तूच. पण आई शिरकाईला दया आली आणि तिने सुखरूप बताशीबाईंना गडावर पोहोचवलं. गडावर आल्या की ओटी भरू असं आम्ही बोललो होतो देवीला. आज ओटी भरली. आनंद झाला. शंभूराजेही सुखरूप आले. महाराजांची आणि त्यांची भेटही झाली. आमचा नवस पूर्ण झाला. नाही मातोश्री, एक म्हण तेलाचं नवस अजून बाकी आहे. तोही पूर्ण होईल. आजपासून गडावरच्या दीपमाळेत तेल घातलं जाईल. देवीच्या मशाली जागवल्या जातील. तुळजापूरच्या भवानी आईला, कोल्हापूरच्या अंबाबाईला, माहूरच्या रेणुका मातेला, कुणाला आम्ही ठेवणार नाही. सर्वांना तेल पाठवणार. आमचे चंद्र सूर्य त्यांनी आम्हाला परत दिले. मातोश्री, शंभूराजे आले की त्यांच्या कपाळी हा अंगारा लावा. आम्हीही अंगारा प्रसाद बाळराजेंना देऊ. मातोश्री मातोश्री, हे बघा, अन्यायानं नृपो राष्ट्रात स्वकोशम योबी वर्धे सोचिरा द्विगत श्रीको नाशमेती सबांधव. छान युवराज, तुमचे उच्चार अगदी स्पष्ट आहेत. आवडला? दुसरा श्लोक म्हणू? नाही, या आधी आम्हाला याचा अर्थ सांगा बघू. म्हणजे प्रजेवर अन्याय करून जो राजा स्वतःचा खजिना वाढवतो तो खजिना संपताच राज्यासह नष्ट होतो. म्हणून अन्याय करू नये. छान, परंतु हे ऐकल्यासारखं वाटतंय. अहो, हा तर दादासाहेबांच्या बुद्धभूषण मधील श्लोक. युवराज, आवडला नाही? आवडला, पण तुम्ही लिहिलेला जास्त आवडेल. ठीक आहे, आता दादासाहेब आले की आम्ही त्यांच्याकडनं शिकून घेऊ. युवराज, तुम्ही आता स्वावलंबी व्हा. असं सारखं दादासाहेब दादासाहेब करत जाऊ नका. पण का? कसं समजवू तुम्हाला? युवराज, तुम्ही आता सक्षम व्हा. युवराज म्हणून वावरा. तुम्हाला कल्पना आहे का, तुम्ही परवा जी कुळाचाराची पूजा केली ती किती महत्वाची होती? घरातले कर्ते म्हणून तुम्ही पूजेला सामोरे गेला. करते म्हणून? हो, म्हणूनच कर्त्याप्रमाणे वागावं. ती समज अंगी बाणावी. जी. तुम्ही कुळाचार कुळधर्माची पूजा केली, तशाच आणखीन मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. छत्रपतींचे मूल आहात तुम्ही, त्यामुळे राजगादीवर तुम्हालाच बसायचं आहे. आम्ही बसायचं राजगदीवर? हो तर, सगळ्यांची तीच इच्छा आहे. निदान कारभारांची तरी. आणि महाराजही नाही म्हणणार नाही. परंतु आम्ही धाकटे आहोत ना. मग धाकटे आहात, पण धाकटे चमत्कार करून दाखवतात या घराण्यात. धाकटी पाती ही थोरल्या पातीपेक्षा कर्तबगार निपजतात. म्हणजे महाराजांचंच उदाहरण आहे. त्यामुळे तुम्ही हे पक्क ध्यानात ठेवा. कर्तबगारी तुम्हालाच करून दाखवायची आणि भविष्यात राजगादी तुम्हालाच सांभाळायची. असं? आणि हो, आता सांगितलेलं कोणालाच सांगायचं नाही. वहिनीसांनाही नाही. वहिनीसांनाही नाही. परवाची चूक आज करायची नाही. आणि सगळ्यांना सगळंच सांगत बसायचं नाही. पोटातल्या गोष्टी ओठावर येऊ द्यायच्या नाही. महाराजांसारखं वागायला शिका.
गुप्तता पाळावी. पाळाल ना? हो, पाळू गुप्तता. शंभूराजे, शंभूराजेंना निरोप द्या आम्ही आल्याचं. जी, युवराज तालीमखान्यात गेलेत. तालीमखान्यात? यावेळी? जी महाराज. धाकटी पाती ही थोरल्या पातीपेक्षा कर्तबगार निपजतात. आणि भविष्यात राजगादी तुम्हाला सांभाळायची. करावा. वार हे होतच असतात, होतच राहणार, पण त्या वारास आपला स्वार करता आलं पाहिजे. आणि म्हणूनच संस्कारांची, शिकवणीची ही ढाल पुढे करायची. कुठवर आबासाहेब? आबासाहेब, या संस्कारांच्या ढालीवर वार झेलून झेलून तिला खंडे तडे पडायला लागले. कुठवर ढाल पुढे करायची? शेवटपर्यंत, अगदी शेवटपर्यंत. स्वार्थ, असूया, महत्वाकांक्षा जोपर्यंत माणसाच्या मनात आहे तोपर्यंत हे असे वार होतच राहणार. आणि तुम्हाला ते असेच अडवावेही लागतील. पण आबासाहेब, आपल्या कारभाऱ्यांनी आमच्यावरच वार का करावे? आमच्या कारभाऱ्यांना कमी लेखू नका शंभूराजे. त्या आमच्या सावल्या आहेत. स्वराज्य निर्माण करताना त्यांचं योगदान खूप मोठं आहे. तानाजी पंतांच्या वागणुकीत कोणेपणा आम्हालाही जाणवतोय का? पण त्यांनी देखील आमच्या सोबत खूप कष्ट घेतले. गेली 30-32 वर्ष ते आमच्या सोबत आहेत. कोकणात स्वराज्याचा अंमल बसवण्यात त्यांचा मोठा वाटा. स्वराज्याची सगळी जमीन त्यांनी मोजली. प्रतवारी, गटवारी ही सगळी त्यांनी केली. आम्ही जेव्हा जेव्हा मोहिमांसाठी गड उतार व्हायचो तेव्हा स्वराज्याची सुरक्षा तानाजींनी पाहिली. मोरोपंत पिंगळे, सिन्नर प्रांत, वडगावचे, त्यांनी देखील आमच्यासाठी, स्वराज्यासाठी खूप खूप खस्ता खाल्ल्या. मुलकी कारभारापासून त्यांनी राज्य कारभार बसवला. त्यानंतर त्यांनी तलवार हाती घेतली. आमच्या बंधुराजांच्या नावाने नीरा नदीच्या काठी संभापूर नावाची वस्ती बसवली. ही सगळी त्यांचीच आज्ञा. प्रतापगडच्या लढाईत देखील त्यांचा मोठा वाटा. सावेर, मुल्हेर, धरणगाव इथेही त्यांचा मोठा पराक्रम. हिरोजी फर्जंद त्यांच्याबद्दल तर आम्ही काय बोलायचं. आमच्यासाठी प्राण द्यायला हे सदैव तयार असायचे आणि वेळोवेळी त्यांनी हे सिद्ध देखील केलंय. राहुजी सोमनाथ आमच्या विश्वासातली आणि मुत्सद्दी ही राजापूर लुटल्यानंतर त्यांनी इंग्रजांना सोनगडावर कैदेत ठेवलं. फिरंग्यांवर मोठी जरब आहे त्यांची. पोर्तुगीज तर त्यांना घाबरतात. तुम्हालाही माहिती आहे शंभूराजे.
आबासाहेब हे सारं जाणतो आम्ही. आपले कारभारीच काय, पण तुमच्या आजूबाजूला असणारा प्रत्येक माणूस हा जणू आपल्या दौलतीचा खांब आहे. त्यांच्यापैकी कोणाचंच कर्तृत्व आम्ही अमान्य करत नाही, पण त्यांची मनं आमच्याविषयी एवढी दूषित का? त्यांच्या मनात आमच्याविषयी एवढा तिरस्कार का आबासाहेब? शंभूराज, आम्ही स्वराज्य निर्माण करत होतो तेव्हा सगळेच जण फक्त एकाच ध्येयानं झपाटलेले होतो. आम्हाला फक्त शत्रू दिसत होता. त्यानंतर स्वराज्य निर्माण झालं, आमचा राज्याभिषेक झाला, स्थैर्य, आणि त्यानंतर प्रत्येकाच्याच महत्वाकांक्षांना धुमारे फुटू लागले. पण आबासाहेब असे धुमारे छाटायला नकोत का? त्यांनी स्वराज्य धोक्यात येईल, आपलेच लोक दुखावतील आणि ते दुश्मनाच्या कच्छपी लागतील. मोठा अनर्थ होईल शंभूराजे. पण आबासाहेब, हे लोक असे वागतातच का? ज्यांनी स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांनी स्वराज्यालाच विरोध करावा. स्वराज्याच्या विरोधात नाही, त्यांचा विरोध आहे तुम्हाला. आम्हाला? मग आबासाहेब आम्ही चुकीचे वागतो का? नाही शंभूराज, तुम्ही योग्यच आहात, पण तुमच्या विरोधात जे जे कोण आहेत ते केवळ तुमच्या स्पष्ट वक्तेपणाचं निमित्त पुढे करतायत. खरी कारण वेगळी आहेत. म्हणून म्हणतोय शंभूराजे, जरा सबुरीनं घ्या. काही गोष्टींकडे कानाडोळा करा. उपद्रवापेक्षा उपयोग जास्ती होत असेल तर सामावून घ्या. माफी असावी महाराज, पण ते आमच्या रक्तात नाही. ते आमच्याही रक्तात नाही. स्वराज्य सांभाळायचं असेल तर ते अंगीकारावं लागेल. शक्य नाही. बाहेरच्यांना विरोध कराल, पण घरच्यांचं काय? घरच्यांच्या महत्वाकांक्षा त्याचं काय करावं? घरच्यांचं काय आबासाहेब? शंभूराजे, तुमच्या थोरल्या मातोश्री भाऊसाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करतायत, पण अचानक खर तर केवढा विश्वास पाहिजे त्यांचा तुमच्यावर. नाही आबासाहेब, आमच्या थोरल्या मातोश्रींचं मन स्फटिकासारखं निर्मळ आहे. बाय काय म्हणा? होय आबासाहेब, आमच्या मातोश्रींचं मन स्फटिकासारखं निर्मळ आहे. त्यांची माया ममता आम्ही विसरूच शकत नाही. आमचा प्रत्येक हट्ट लाड पुरवलेत त्यांनी, लक्षात आहे आमच्या. ते तर आहेच, पण शेवटी त्या देखील माणूसच शंभूबा. आणि माणूस म्हटलं की तुझं माझं हेवे दावे स्वार्थ लोभ आलाच. त्याही या सगळ्यातून नाही सुटल्या. तरी आमची त्यांच्याविषयी तक्रार नाही आबासाहेब. आईविषयी कसली तक्रार? तक्रार शंभूराजे, तक्रार हा शब्दच आम्हाला ऐकू येण्यापूर्वीच हद्दपार करायचा. म्हणूनच आम्हाला असं वाटतं, तुंगभद्रेपासून जिंजीपर्यंतचं राज्य हे तुम्ही सांभाळावं आणि गोदावरीपासून तुंगभद्रेपर्यंतचं राज्य हे आम्ही स्वतः राजारामराजेंसोबत सांभाळू. म्हणजे कलहाला वाटाच उरणार नाही. इथं शत्रूंनाही चाप बसेल. कारवाया कारस्थानं करण्याच्या भानगडीतच कोणी पडणार नाही. आणि अशानं आपल्या रयतेचं हे श्रींचं स्वराज्य अखंड वाढत राहील.
आबासाहेब म्हणजे वाटणी? वाटणी नाही, पण आबासाहेब, आबासाहेब, बर आबासाहेब, आम्हाला काहीही नको. गादी नको, सत्ता नको, सिंहासन नको, राज्य नको. आम्हाला आपल्या पायाची जोड, आपल्या पायाशी दूध भात खाऊन आपली आणि या रयतेच्या स्वराज्याची सेवा करू आम्ही. आबासाहेब, आम्हाला दौलतीचा मोह नाही. लेकरा, काय बोललास? पितृभक्तीचा अर्क बोललास, पितृऋणाचा सार बोललास. शंभूबाई, आबासाहेब, सुनबाई, ठेवा ते तिकडे आणि इकडे या. मातोश्री, काय झालं? तुम्ही अंगारा प्रसाद दिला नाही बाळराजांना? सवाल करू नका आम्हाला, सांगतोय ना आम्ही. चला आमच्या सोबत, चला. मातोश्री, काय झालंय? तुम्ही एवढ्या रागात का? खूप रागवलोय आम्ही, संताप आलाय आम्हाला. नाही सहन होत, नाही सहन होत आता. चला त्याच्या मातोश्री, ऐका आमचं. तुम्ही ते शांत बसता का जरा? बसायचं नाही आम्हाला, ही बसायची वेळही नाही. मोक्ष मोक्ष लावायचा आम्हाला सगळ्या गोष्टींचा. पुरे झाला आता समजूतदारपणा. जो जो आम्ही समजूतदारपणा दाखवतोय तो आमचा घास घ्यायला उठलायच होतो. हा समजूतदारपणा जर दुबळा वाटत असेल तर तोच एक दिवस गळ्याला नख लावेल. शंभूराजांच्या आणि स्वराज्याच्याही. आम्हाला सांगा काय झालंय. कोणी आम्ही नंतर सांगतो, पण आधी तुम्ही आमच्या सोबत चला. अहो, आम्ही येतो, पण कुठे जायचं ते सांगा. जिथे चांगुलपणाला दुबळं बनवलं जातं तिथे, जिथे आऊसाहेबांच्या विचारांची पर्वा केली जात नाही तिथे. म्हणजे थोरल्या महाले, चला. नको, तुम्ही आमचं ऐका मातोश्री. नको नाही, जा. तुम्ही आता चलाच. आम्हाला तुमच्या समोर थोरल्याबाई साहेबांना जाब विचारायचा आहे. आता आम्ही गप्पा बसणार नाही. आम्ही राणी साहेब आहोत, आम्हालाही बातमान आहे. चला तुम्ही, आणि बघा रायगडाचाही थरकाप उडेल. मातोश्री, ऐका चला, आमचं. चला. मातोश्री, ऐका चला आमचं. आमच्या सोबत. मातोश्री, आमचं ऐका ना. हो, चला सुनबाई. मातोश्री, ऐका हो आमचं. धाकट्याबाई साहेब, अहो काय प्रकार आहे हा? काही खबर नाही, वर्दी नाही. न वर्दी द्याविषयी वाटली, न खबर सांगाविषयी वाटली. असं झालं कारण गोष्टच अशी घडली. काय घडलंय? आम्हाला सहन नाही झालं. काय सहन नाही झालं? बाळराजेंना तुम्ही, बाळराजेंना? बाळराजेंना तुम्ही, काय बाळराजेंना? बाळराजेंना तुम्ही. अहो, बाळराजांनी काही केलंय का? तुम्ही सतत त्यांचं नाव का घेताय? काय झालंय सांगा तरी. अहो, मातोश्री आहो, मातोश्री, मातोश्री आहो, दारात द्या. धाकट्याबाई साहेब, काय झालं? धाकट्याबाई साहेब, मातोश्री, मातोश्री आहो, दारात द्या, दारात द्या, बोल. सुनबाई, मातोश्री आहो. राणी साहेब, काय झालं? काय झालं? पाणी आणू का?